कसे आहात? 15 ऑगस्ट नंतरचा दिवस कसा गेलेला आहे तुमचा? आज रविवार आहे, 16 ऑगस्ट आहे, 2026 आहे. मी तुमच्यासाठी रीडिंग आणलेलं आहे. मी तुमच्यासमोर शफल करू शकत नाही कारण एका हातामध्ये माझा फोन असतो. बऱ्याच जणांचं मला DM आलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर मी शफल करून कार्ड ठेवलेली आहेत. सकाळपासून दुपारपर्यंतचं कार्ड आहे, दुपारपासून रात्रीपर्यंतचं कार्ड आहे. रविवारचा दिवस आहे, मजा करण्याचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. खूप इंडस्ट्री उद्याच्या दिवशी बंद असतात, खूप इंडस्ट्री सुरूही असतात. तर आपण बघूया आपल्यासाठी स्वामी समर्थ काय सांगत आहेत की आपला दिवस कसा जाणार आहे. स्वामींचा आपण सल्ला घेऊया. तर उद्याचा दिवस स्वामींच्या सल्ल्याचा आहे. स्वामी काय सल्ला देत आहेत, कसं तुम्ही करा, कसे पुढे जा उद्याच्या दिवसामध्ये, कसा उद्या तुमचा दिवस जाऊ शकतो, स्वामी आपल्याला सांगत आहेत. चला बघूयात आपण. तर कार्ड आपलं सकाळपासून दुपारपर्यंतचं आलं आहे. गेट मोर इन्फॉर्मेशन. स्वामी आपल्याला सांगत आहेत तुम्ही जे पण काही काम करणार आहात सकाळपासून दुपारपर्यंत, त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती आणखी जास्तीची मिळवावी लागेल. जसं की कोणी जर का उद्या सकाळच्या वेळेमध्ये, आता रविवार जरी असला तरी आता इंटरनेट वगैरे आपल्याकडे आलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण आता सोशल मीडियाचे भक्त झालेलो आहोत सगळेजणं. तर त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी येत असतात. तर करिअर वाईज जर का बघितलं तर उद्या कोणाला कदाचित रविवारचा दिवस आहे, कदाचित काही जणं झूम इंटरव्ह्यूज वगैरे सुद्धा घेतात काही जणांचे, किंवा कोणाला उद्या ईमेल्स येऊ शकतात. त्यांनी कुठे जर का ॲप्लिकेशन वगैरे केलेलं असेल, किंवा कोणी जर का आता जॉबमध्ये आहेत आणि त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉलसाठी येऊ शकतं कोणाला. तर ह्याच्यासाठी सांगितलं जातं आहे की त्या कंपनीविषयी जे पण काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनविषयी थोडीशी माहिती तुम्ही काढा. की तिथे पास्टमध्ये थोडेसे रिव्ह्यूज वगैरे बघा तुम्ही जाऊन साईटवर वगैरे, त्यांचं काय एक्झॅक्ट प्रॉडक्ट आहे, आपल्याला तिथे काय काम करायचं आहे त्याच्याबद्दल, किंवा आपले वर्किंग आवर्स काय आहेत, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त काम केल्यावर तिथे काही ओव्हरटाईम वगैरे मिळणार आहे का, की तिथे कशा प्रकारचं काम असेल, किंवा तुम्ही ज्युनियर लेवलवर लागला असेल तर तुमचे साधारणपणे तुम्ही कोणत्या टीमच्या अंडर काम करणार आहात, किंवा तुमची जी सॅलरी आहे किंवा तुमचं जे प्रोबेशन पिरियड आहे ते पण तुमचं किती असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. मी तुम्हाला एक जनरल सांगितलं, हे जनरल गायडन्स आहे. जितकं तुमच्याशी रेझोनेट होईल तितकंच घ्या. जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा व्हिडिओ. तर स्वामी असं म्हणत आहेत की उद्या जर का करिअर वाईज ज्यांनाही उद्या करिअर वाईज जर का बिझनेसमध्ये काही डॉक्युमेंट्स वगैरे, उद्या रविवारचा दिवस आहे, जर का पार्टनरशिप कोणाशी करणार असाल तुम्ही, किंवा उद्या जर का तुम्हाला एखादं डील वगैरे आलेलं असेल आणि त्या डीलचे पेपर्स वगैरे किंवा त्या डीलचे ईमेल्स वगैरे उद्या तुम्ही बघणार असाल, त्याच्याशी रिलेटेड PDF वगैरे तुम्ही वाचणार असाल, किंवा त्याची रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असतील ती तुम्ही जर का उद्या बघणार असाल, तर त्याच्याविषयी तुम्हाला सांगितलं जाते की आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन एकत्र करा, आणखी थोडीशी त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही मिळवा. प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करा हे तुम्हाला सांगितलं जाते थोडक्यात. म्हणजे सखोल अभ्यास करून तुम्ही उद्या ते जे डील आहे किंवा तुम्हाला प्रेझेंटेशन दिलेलं असेल तर ते प्रेझेंटेशन सखोलमध्ये अभ्यास करून करा. त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे जर का काही प्रोजेक्टचं असेल तर ते नीटप्रमाणे करा. तुम्हाला हे सांगतायत. त्याच्यानंतर जर का बिझनेसमध्ये तुम्ही काही उद्या तुमचं काही डिस्पॅच असेल, किंवा बिझनेसमध्ये उद्या जर का तुमचं काही नवीन काही प्रोजेक्ट तुम्ही स्टार्ट करणार असाल, कारण खूप ठिकाणी इंडस्ट्री चालू पण असतात, तर तसं काही असेल, किंवा इंटरनॅशनल लेवलवरती खूप ठिकाणी सुरू असतं, खूप ठिकाणी उद्या बंद असतं, तर असं काही असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सखोल अभ्यास करा थोडासा एखाद्या गोष्टीचा, आणि मग तुम्ही पुढे जा. जर का तुम्ही रिलेशनशिप वाईज वगैरे मला विचारत असाल, आपण बघत असू तर रिलेशनशिप वाईजमध्ये पण तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे. जर का तुमच्यासाठी नवीन रिश्ता कोणता आला असेल, जर का तुमच्यासाठी नवीन काही स्थळ आलं असेल लग्नासाठी वगैरे, किंवा नवीन उद्या कोणी तुम्ही कोणाला विचारलेलं आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला हो लव्ह रिलेशनशिपसाठी आलं असेल, तर थोडंसं त्याविषयी, त्या मुलाविषयी किंवा मुलीविषयी तुम्ही थोडीशी माहिती मिळवा. जर का तुम्हाला एखादं स्थळ आलं असेल, पत्रिका वगैरे मॅच होत असेल, तर थोडंसं डीपमध्ये अजून तुम्ही सर्च करा आणि पूर्णपणे माहिती मिळवा प्रत्येक गोष्टीची, आणि त्याच्यावरून तुम्ही पुढे जा असं तुम्हाला सांगितलं जात आहे. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. थोडंसं थांबा वाटल्यास. थोडंसं लगेचच्या लगेच कोणी तुमच्याकडे जर का म्हणतात ना की तुम्हाला जर का कोणी लगेचच्या लगेच सांगत असेल, डॉमिनेट करत असेल, नाही आत्ताच्या आत्ताच आम्हाला ह्याचा आन्सर पाहिजे, तर तुम्ही देऊ नका. थोडंसं विचार करा स्वामी सांगतायत, आणि मग पुढे जा. बाकीचं सगळं बघायला स्वामी आहेतच, पण तुमचे पण तिथे थोडेसे एफर्ट्स लागले पाहिजेत ना त्या गोष्टीसाठी. एखाद्याचे गुण वगैरे काय जुळत असतील किंवा नसतील ते नीट चेक करा. मुलीचं एज्युकेशन, किंवा ते कोणत्या स्टेटमध्ये आहे, जर का ते कुठे दुसऱ्या कंट्रीमध्ये असतील तर तिथे पण थोडीशी चौकशी करा. त्यांच्याविषयी पूर्णपणे सखोल अभ्यास करा.
आणि मग पुढे जा हे त्यांच्याविषयी सांगितलं जाते. घरामध्ये सुद्धा तुम्हाला एखादी गोष्ट जर का नवीन घ्यायची असेल किंवा ऑनलाईनमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला बुक करायची असेल तर त्याच्यासाठी पण हेच सांगितलं जातं आहे की थोडीशी इन्फॉर्मेशन त्याच्याविषयी अजून कलेक्ट करा. रिलेशनशिपमध्ये नवरा बायकोंमध्ये काही भांडण वगैरे असेल तर थोडंसं का भांडण झालं ह्या थोडासा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा थोडासा विचार करा आणि बॅलन्स करून पुढे जायचा प्रयत्न करा. आरोग्याविषयी पण हेच सांगितलं जातं आहे. जर का तुमचं आरोग्य वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की ही ट्रीटमेंट घ्या ती ट्रीटमेंट घ्या तर त्याच्यासाठी अजून एका डॉक्टरचं कन्सर्न घ्या. किंवा काही टेस्ट वगैरे सांगितल्या असतील तर त्यासुद्धा एकदा 2-3 लॅबोरेटरीमध्ये जाऊन बघा की त्याचे पैसे किती आहेत, की त्याची पॅरामीटर्स काय काय तुम्हाला चेक करून देणारे आहेत ते सगळं चेक करा आणि मग पुढे जा. एका डॉक्टरनी सांगितलं हे ऑपरेशन करायचं XYZ ऑपरेशन, दुसऱ्याने सांगितलं तर दुसऱ्याकडे जाऊन बघा की ते नक्कीच तुम्हाला करायचं आहे का, त्याच्याशी रिलेटेड काही टेस्ट असतील त्या करा असं तुम्हाला या कार्डामध्ये सांगितलं जातं आहे. डीपमध्ये सर्च करा तुम्ही. सकाळपासून दुपारपर्यंतच्या गोष्टीमध्ये आपण बघतोय. रविवारचा दिवस आहे तर तुम्हाला हे सांगतायत स्वामी की जर का तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असेल तर त्याचा डीपमध्ये विचार करा थोडासा. डीपमध्ये ते आणखी अभ्यास तुम्हाला काही टॉपिक समजत नसेल तर डीपमध्ये तुमचं मेंटॉर, तुमचे काउन्सिलर, तुमचे कोणी जे कलिग वगैरे असतील किंवा तुमचे जे सिनियर असतील त्यांच्याकडून समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या एज्युकेशनमध्ये पण तुम्हाला तेच सांगितलं जाते. टीचरकडून, प्रोफेसरकडून, लेक्चररकडून, तुमचे जे कोणी मेंटॉर असतील जे पण तुम्ही क्लासेसला वगैरे जात असाल, तुमच्या ग्रुपमध्ये कोणी तुम्हाला सांगत असेल तर थोडंसं डीपमध्ये त्या गोष्टीचा स्टडी करा तुम्ही. लिगलमध्ये सुद्धा तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे. लिगल डॉक्युमेंट्स वगैरे तुमच्याकडे आली, तुमच्याकडे जर का लिगल डॉक्युमेंट्स घरासाठी आली, तुम्ही काही संपत्ती घेत असाल त्याच्यासाठी आली, काही प्रॉपर्टी घेत असाल त्याच्यासाठी आली तर ती तुम्ही गेट मोर इन्फॉर्मेशन घ्या. थोडी जास्त सखोल अभ्यास करा आणि जास्तीत जास्त माहिती मिळवा आणि मग पुढे तुम्ही पाय टाका असं तुमच्यासाठी सांगितलं जातं आहे. बाकी सगळं बघायला स्वामी आहेत पण तुम्हाला पण तुमच्या स्वतःसाठी एफर्ट घ्यावे लागतील. नेक्स्ट कार्ड तुमचा आलेला आहे दुपारपासून रात्रीपर्यंत विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स. इथे आल्यावरती तुम्ही खूप सखोल अभ्यास केला आहे सगळ्या गोष्टीचा. इकडे आल्यावरती तुम्ही दुपारपासून रात्रीपर्यंत तुम्ही जर का विचार करून घेतलेला आहे की ही गोष्ट आता मी करणारच आहे. जसं की मी तुम्हाला पहिलं सांगितलं की ज्यांना करिअर वाईज जर का आपण बघत असू त्यांना जर का कोणाचे ईमेल्स वगैरे आलेले आहेत, कोणाचा झूम इंटरव्ह्यू होणार आहे किंवा कोणाचा ऑनलाईन इंटरव्ह्यू होणार आहे, कोणाचा फोनवरती टेलिफोनिक इंटरव्ह्यू होणार आहे किंवा कोणाचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे तर त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे की इथे तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही इथे सखोल अभ्यास कराल. इथून तुम्ही तिथे पुढे जाल तर पुढे गेल्यावरती तुमचं जे काम आहे ते विदिन नेक्स्ट फ्यू वीक्स येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तुमचं काम नक्की होणार आहे त्या गोष्टीचं असं स्वामी तुम्हाला सांगत आहेत. कदाचित तुमचं जे काम आहे ते उद्याच्या दिवसात पण होऊ शकतं किंवा येणाऱ्या तुमच्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये होऊ शकतं. मग ते तुमचं काम जे आहे ते 3 दिवसामध्ये, 3 आठवड्यामध्ये, 3 महिन्याच्या आतमध्ये पण होऊ शकतं. वीक्स म्हटलेलं आहे तर 3 आठवड्यामध्ये 21 दिवसात तुमचं ते काम होणार आहे. तुम्ही जे पण काही प्रेझेंटेशन देणार आहात त्या प्रेझेंटेशनला बघून जर का तुमची काही कोटेशन द्यायची वेळ आली, तुमची काही ऑर्डर यायची वेळ आली तर ते नक्की येणार आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही सखोल अभ्यास करा आणि मग पुढे जा हे तुम्हाला सांगितलं जातं आहे. जर का तुम्ही काही डील साईन करणार असाल, तुमच्याकडे काही पार्टनरशिप करणार असाल, सखोल अभ्यास करून तुम्ही पुढे जाल तर तुम्हाला त्याचा नक्की येणाऱ्या 3 ते 4 आठवड्यामध्ये नक्की त्याचा फायदा होणार आहे. त्याची जी म्हणतात ना की त्याचा जो पाया आहे, जो फाउंडेशन आहे तो उद्याच्या दिवसात ठेवला जाणार आहे. म्हणजे रविवार 16 ऑगस्ट 2026 रोजी तो ठेवला जाणार आहे. तर त्यामुळे त्या अनुषंगाने उद्या तुम्हाला रविवारी काम करायचं आहे. तुम्हाला तेच सांगितलं जात आहे की तुम्हाला जर का डॉक्टरांनी वगैरे सांगितलं, जसं मी इथे सांगितलं की त्याच्याबद्दल जर का रोग आहे किंवा काही ऑपरेशन करायचं आहे किंवा काही औषधं नवीन सुरू केलेली आहेत तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घ्याल तर तुम्हाला ते घेतल्यानंतर तुम्हाला काही आठवड्यांमध्येच तुम्हाला त्याचा फरक दिसून येऊ शकतो. तुमची तब्येत चांगली होऊ शकते. इमोशनल जर का तुम्हाला नवीन स्थळ वगैरे एखादं आलं आहे त्याच्या डीपमध्ये तुम्ही जर का रिसर्च केलं, तुम्ही जर का पत्रिका वगैरे चांगल्या भटाला दाखवलीत, ब्राह्मणाला चांगल्या दाखवलीत, त्यातून गुण वगैरे जुळले, त्या मुलीबरोबर तुम्ही थोडासा टाईम स्पेंड केला, त्याला समजायचा प्रयत्न केलात, फोनवरून, व्हॉट्सअपवरून, कशावरूनही सोशल मीडियावरून समजायचा प्रयत्न केलात, त्यांच्याबरोबर थोडंसं फिरून आलात तर तुम्हाला ते समजू शकतील कसे आहेत. तसा तुम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर इथे तुम्हाला थोड्या आठवड्यांमध्ये त्यांच्याकडूनही तुम्हाला रिझल्ट मिळेल की ती व्यक्ती कशी आहे ते तुम्हाला समजून येईल. जर का तुम्ही हजबंड वाईफ असाल, तुमचं मिसअंडरस्टँडिंग आहे, त्याच्यामध्ये का मिसअंडरस्टँडिंग झालं, का आर्ग्युमेंट झाली, का इश्यू झाले, का क्वारल्स झाली, मुलांवरून झाली, घरात झाली, सुनेवरून झाली, सासूवरून झाली,
आईवडिलांवरून झाली, प्रॉपर्टीवरून झाली, घरात झाली, कलिगबरोबर झाली, जे पण तुमचं काही रिलेशनशिप कोणाबरोबर आहे त्यांच्याबरोबर तुमचं काही भांडण वगैरे झालं तर त्याचा सखोल अभ्यास करा की मी कुठे चुकलो, ती व्यक्ती कुठे चुकली. आणि ते तुम्हाला कळल्यानंतर थोड्याच आठवड्यांमध्ये, येणाऱ्या साधारणपणे 3 आठवड्यांमध्ये, 21 दिवसांमध्ये किंवा 3 महिन्यांमध्ये तुम्हाला नक्की त्याचा फरक दिसून येईल आणि नक्की तुम्ही हॅपी व्हाल. तुमचं खूप चांगलं होईल 3 आठवड्यांमध्ये. तसंच जर का आपण बघितलं तर एज्युकेशन वाईज जर का बघितलं तर तुम्ही इथे सगळ्या गोष्टी सोडवल्यात, इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या, मेंटॉरनी, काउन्सिलरनी, टीचरनी, लेक्चररनी तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजवल्या. तुम्हाला जे कळत नाही आहे ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामवाल्यांना किंवा जे मुलांना कळत नाही आहे किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलनी तुम्हाला काही समजवलं, आईवडिलांनी, घरातले तुमचे कोण सिनियर आहेत, तसंच तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला वगैरे बसताय तर तुम्हाला जे कोणी काही समजवतील ते तुम्हाला समजलं, त्याच्याबद्दल तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन घेतली जे समजत नाही त्याच्याविषयी, तर इथे येईपर्यंत तुमचा जो रिझल्ट येईल तो नक्की पॉझिटिव्ह येणार आहे. जसं लॉमध्ये आपण बघितलं की जर का तुमचं काही लिगली काही काम असेल तर ते तुम्ही डीपमध्ये सर्च करून केलं तर त्याचा जो रिझल्ट येणार आहे तो तुमच्या फेवरमध्ये यायचे तुम्हाला संकेत मिळणार आहेत. तर असं सगळं तुमच्याबरोबर उद्याच्या दिवसात होणार आहे. आता आपण बघूया की साईबाबा आपल्याला काय सांगत आहेत. तर आपण साईबाबांचं एक कार्ड काढूया आणि आपलं रीडिंग आजचं संपवूया. साईबाबा आपल्याला सांगत आहेत तारतम्य. तारतम्य ठेवा थोडंसं. मन, आत्मा, शरीर याच्याबरोबर बॅलन्स ठेवा. संतुलन त्यामुळे तुमचं होईल. बॅलन्स तुम्हाला पकडला जाईल. बघा इथे तुम्हाला सांगितलंच जात आहे ना, हे बघा इथे जास्त इन्फॉर्मेशन घेतलीत तर इथे तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. फळ मिळणार आहे पण ते कसं तुम्हाला बॅलन्स करावं लागेल ना. इथे तुम्हाला समजावं लागेल ना समोरच्याचं काय, माझी कुठे चूक झाली. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं हजबंड वाईफमध्ये असेल तर आमची कुठे चूक झाली, समोरच्याची कुठे चूक झाली, ती शोधून तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. तर बॅलन्सचंच कार्ड तुम्हाला आलेलं आहे. बघा शरीर आणि तुमचं मन आणि आत्मा याच्यामध्ये तारतम्य ठेवा. तारतम्य बॅलन्स ठेवा. त्याच्यामध्ये बॅलन्स वेनी तुम्ही चला. हे बघा तत्वों को संतुलन साधने में सहाय्यक होगा. हे जे पण तुमचं जे आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे हे तुमचं जे म्हणतात ना की तुमच्या या सगळ्या गोष्टी आहेत, तुमचं मन आहे, तुमचं शरीर आहे, तुमचा आत्मा आहे, या सगळ्यातूनच या गोष्टी निघतात ना. ज्या मनात डोक्यातून ज्या गोष्टी निघतात तुमच्या, त्या मनात जे विचार येतात ते, तर तुम्हाला तेच सांगितलं जाते. ओव्हर थिंकिंग करू नका. कॉन्फिडंटली उद्या बोला, कॉन्फिडंटली विचार करा, सगळ्या गोष्टी शोधा आणि त्याच्यानंतरच पुढे जा. बॅलन्स वेनी पुढे जा. बॅलन्स तुमच्या मनामध्ये ठेवा, शरीराचा बॅलन्स ठेवा, आत्म्याचा बॅलन्स ठेवा. म्हणजे काय तर तुमचं इनर व्हॉइस तुम्हाला जे सांगेल त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवा. इमोशनलमध्ये बॅलन्स ठेवा. मटेरियल वर्ल्डमध्ये थोडासा बॅलन्स ठेवून चला. सगळ्या गोष्टी तुम्हाला बॅलन्स करून उद्याच्या दिवसामध्ये खूप फायदा होणार आहे. स्वामी तुम्हाला हाच आशीर्वाद देत आहेत. साईबाबा आपल्याला हेच सांगत आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही मला सांगितलं की मराठीमध्ये व्हिडिओ आणा, म्हणून मी मराठीमध्ये हा व्हिडिओ आणायला खूप सुरुवात केली, पण 4-5च्या वरती काही व्ह्यूज येत नाहीत. व्ह्यूज तरी आणा जास्त. बघायला सुरुवात करा. तुमची मला कमेंट्स द्या. चांगलं आहे, वाईट आहे रीडिंग, की तुम्हाला आणखी याच्यामध्ये काही सुधारावं आहे, मी नक्की करून देईन. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. टॅरेड बाय ममता चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.